कोण होती ती? भाग 16वा. जरा वेळ संकेतशी गप्पा मारून त्याने फोन ठेवला. लाईट बंद करून झोपायला म्हणून बेडवर पडला आणि डोळे मिटले. पण काही क्षणातच त्याला बंद खिडकीच्या स्लायडरमधून अवंतीच्या बोलण्याचा, हसण्याचा आवाज यायला लागला. अगदी कोणाशी तरी मनमोकळ्या गप्पा मारत असावी अशासारख्या. आता पुढे. सुरुवातीला त्याला वाटलं की त्याचा भास असेल, म्हणून त्याने विशेष लक्ष दिलं नाही. पण तो आवाज आणखीनच जास्त येऊ लागला. अगदी स्पष्ट. बंद खिडकी आडून एवढा स्पष्ट आवाज कसा शक्य आहे? पण जरा वेळातच तो आवाज बंद झाला आणि त्याच्याऐवजी 3-4 मैत्रिणी मिळून खूप दंगा करत असल्यासारखा आवाज येऊ लागला. त्यातले काही शब्द तर स्पष्ट त्याच्या कानावर पडत होते. आता मात्र त्याला असह्य झालं. भीतीने पाय लटपटायला लागले. त्याने खिडकीजवळ जाऊन घाबरता स्लायडर बाजूला केलं आणि बाहेर डोकावून पाहिलं, तर तो आवाज अचानक एकाएकी बंद झाला. सगळंच विचित्र होतं. त्याने जरा वेळ थांबून स्लायडर परत बंद केलं आणि झोपायचा प्रयत्न करायला लागला. पण थोड्या वेळात त्याला परत अवंतीच्या बोलण्याचा, हसण्या-खिदळण्याचा आवाज यायला लागला. त्याने कानावर पांघरून दाबून घेतलं, पण प्रत्येक क्षणासोबत तो हसण्याचा, बोलण्याचा आवाज आणखीनच स्पष्ट जाणवायला लागला. बापरे! घामाने ओलाचिंब झाला होता तो. अवंती कोणाशी बोलत असेल यावेळी? कसं शक्य आहे? फोनवर बोलत असेल? दुपारी बघत होतो तसं स्वप्न तर नाही बघत आहोत ना आपण? त्याचं मन स्वतःवरच डाऊट घेऊ लागलं आणि भीतीही वाटायला लागली. शेवटी कसंबसं उठत त्याने रूम सर्व्हिसला फोन केला. 5 मिनिटातच रूम सर्व्हिसवाला मुलगा दाराजवळ येऊन उभा राहिला. "काही प्रॉब्लेम आहे का सर?" त्याने अदबीने विचारलं. "इथे बाजूच्या रूममध्ये कोणी पार्टी करताय का? किती आवाज येतोय?" त्याने मनातली भीती दाबत जरा चिडत विचारलं. "सर, या बाजूच्या रूममध्ये एक फॅमिली थांबलेली. पण आज ते इथे नाहीत. त्यांच्या नातेवाईकांकडे गेले आहेत. रूम तर खाली आहे." तो मुलगा म्हणाला. "काय सांगतो? पण कसं शक्य आहे? मग खालच्या रूममधून आवाज येत असेल." तो स्वतःची समजूत घालत होता. "सर, तेही शक्य नाही. तुमच्या रूमच्या अगदी खाली आमचं स्टोअर रूम आहे आणि यावेळी तिथे कोणीच नसतं." आता काय बोलणार होता तो? "ठीक आहे. थँक यू." त्याने चेहऱ्यावरचा घाम पुसत म्हटलं आणि त्या मुलाला जायला सांगितलं. "गुड नाईट सर" म्हणत तो तिथून निघून गेला. राजेश आत आला आणि आता परत झोपायचा प्रयत्न करू लागला. एका मागून एक विचित्र घटनांची शृंखला सुरू झाली होती त्याच्या आयुष्यात. आपल्याला वेड लागत आहे की काय हा विचार पण काही सेकंदासाठी येऊन गेला त्याच्या मनात. कितीतरी वेळ विचार करत तसाच लोळत पडला होता तो. खूप उशिरा कधीतरी त्याला झोप लागली. सकाळी उठला ते अवंतीच्या फोनच्या आवाजाने. त्याने खडबडून फोन बघितला. "तयार आहात ना तुम्ही?" त्याने घड्याळ पाहिलं. झोपायला उशीर झाला त्यामुळे जागही आली नाही. "आलोच तयार होऊन. फक्त 5 मिनिट थांब." म्हणत त्याने फोन ठेवला. फ्रेश होऊन शॉवर घेऊन तो पटकन तयार झाला. पण मनात कालच्या घटनांचे पडसाद कुठेतरी तसेच थांबून होते. "राजेश, डोळे लाल का आहे तुमचे?" "ते ॲक्चुअली काम करत बसलो होतो ना, मग उशिरा झोप लागली." त्याने काहीतरी कारण दिलं. जरा वेळ थांबून त्याने त्याला विचारलं. "रात्री कुणाशी फोनवर बोलत होतीस का तू?" "कोण, मी? छे छे. रूमवर गेल्या गेल्या मस्त झोप लागली मला. इतकं छान जेवण झालं ना, झोपही एक नंबर लागली." ती अगदी म्हणाली आणि तो पाहतच राहिला. तेवढ्यात वेटर चहा घेऊन आला. "मॅडम, काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना?" त्यानेही जरा बिचकतच विचारलं. राजेश त्या वेटरकडे पाहत होता. "प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? अजिबात नाही," तिने उत्तर दिलं. आजवर जेवढेही लोक त्या रूममध्ये राहिलेले त्यातल्या अर्ध्यांनी रात्रीच रूम सोडलेली. एवढ्या सगळ्यांमध्ये फक्त अवंतीच एक अपवाद ठरली. "निघायचं?" त्याने विचारलं. "हो हो." दोघेही तिथून निघाले. मॅनेजर साहेब, ही बाई, हिला काहीच कसं वाटलं नाही? म्हणजे कुठलाच वाईट अनुभव आला नाही हिला. पण त्या बाजूच्या रूममधले त्या थांबलेले ते साहेब आहेत ना, त्यांना सेम तसाच हसण्याचा आवाज आला. काल रात्रीचा मुलगा मॅनेजरला सांगत होता. "अरे परमेश्वरा, देव रक्षण करो मग त्याचं." मॅनेजर डोक्यावरचा घाम पुसत म्हणाला. सानपांकडली मीटिंग छानच झाली. त्यांनी ऑर्डरही दिली. अवंती तर प्रचंड खुश होती. काहीतरी पॉझिटिव्ह घडल्याने आधीच्या घटनांचा राजेशला थोडाफार का होईना विसर पडला. शिवाय सोबतीला अवंतीचा सहवास होताच. "आपण दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जायचं का?" तिने उत्साहात विचारलं. ऑर्डर फायनल झाल्यामुळे खुश होती ती. "हो, जाऊयात ना." त्यानेही सहमती दाखवली. मग दोघंही दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात गेले. तेव्हा अवंतीने नोटीस केलं की राजेश फार शांत शांत वाटतोय. जरा वेळाने त्याला विचारूया म्हणून ती मंदिरात दर्शन घ्यायला गेली. तोही तिच्या मागे गेला. त्याचं दर्शन झालं तसा तो बाहेर येऊन तिची वाट पाहू लागला. कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी कालची रात्र डोक्यात घोळतच होती.
त्याच वेळी समोरून एक पुजारी येताना दिसले त्याला. ना ओळख ना पाळख, तरीही ते त्याच्या जवळ आले आणि त्याला म्हणाले, "मुला, जे नसतं ते नेहमी डोळ्यांना दिसतं असं नाही. पण नसलेल्या गोष्टी दिसायला लागल्या ना, की माणसाने सावध व्हावं." तेवढं बोलून ते निघून गेले. त्यांच्या बोलण्याचा अर्थ त्याला काही उलगडला नाही. तो विचार करत त्यांच्याकडे पाहत राहिला, त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे. त्याने नंतर समोर पाहिलं तर अवंती मंदिराबाहेर येत होती. तिथून ते मुंबईला जायला निघाले. राजेश अजूनही विचारातच हरवला होता. त्याचा तो त्रासलेला चेहरा पाहून अवंतीने त्याला विचारलंही, "काही प्रॉब्लेम झालाय का?" "नाही, काही नाही," त्याने कसंबसं उत्तर दिलं, उगाचच हसून, जबरदस्तीने. "मला सांगायचं नसेल तर राहू द्या, पण उगाचच खोटं बोलू नका हं." हल्ली तीही बराच हक्क दाखवायला लागली होती त्याच्यावर. "अगं खरंच काही नाही," तो हसून म्हणाला. "मग एवढ्या कुठल्या विचारात हरवलेला? येताना किती नॉनस्टॉप बोलत होतो आपण, पण आता बघा कशी शांतता आहे." "अगं खरंच काही नाही," त्याने तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. "बरं राजेश, आपण जाताना त्या धाब्यावर जेवण करूयात का? मी कधीच नाही जेवले धाब्यावर." ती त्याला म्हणाली. "ठीक आहे," त्याने हसून प्रतिसाद दिला. पण जास्त काही बोलला नाही. मधात त्याला 1-2 कामाचे फोन आले. फोनवर बोलतानाही त्याचं काहीतरी बिनसलं आहे हे अवंतीला जाणवत होतं. आता तो सांगत नव्हता ही गोष्ट वेगळी. "तुम्ही थकला असाल तर मी गाडी चालवू का?" तिने विचारलं. "काल येताना गाडी हळू चालवा म्हणत होती आणि आज डायरेक्ट मी गाडी चालवू का हा प्रश्न." "तुला गाडी चालवता येते?" त्याने आश्चर्याने विचारलं. "हो, आधी खूप भीती वाटायची. 3 वर्ष लागली मला गाडी नीट शिकायला. पण आता येते व्यवस्थित चालवता." "कधी हायवेवर चालवली आहेस का?" त्याने विचारलं. नाही, पण नाशिकला असताना चालवायचे खूप. तशी प्रॅक्टिस चांगली आहे माझी. सावकाश आणि सावधगिरीने नेईल तुम्हाला." "गुड. पण असू देत. इथे गाड्या फार वेगाने पळतात. तुला जमणार नाही." "मला चॅलेंज करू नका हं. मी जे बोलते ते करूनच दाखवते." ती ऐटीत त्याला म्हणाली. "अच्छा?" त्यानेही एकवार तिच्याकडे पाहून हसून दिलं. "नक्की. मग काय? व्हा तुम्ही बाजूला. बघा वाऱ्याच्या वेगाने तुम्हाला मुंबईला पोहोचवते की नाही ते." ती त्याला ओपन चॅलेंज देत म्हणाली. "नको, मी आपला हळूहळू चालवतो. तूच सांगितलंस ना सावकाश गाडी चालवायला. मुंबईला पोहोचवायच्या ऐवजी ढगात पोहोचवशील मला." तो म्हणाला. त्यावर दोघेही हसले. जरा वेगळा संवाद झाला म्हणून त्याचा मूड थोडा बहुत रिस्टोअर झाला होता. त्यांनी धाब्यावर जेवण केलं. "मी आलोच." जेवण झाल्यावर राजेश तिला म्हणाला. तो बाहेर आला तेव्हा ती एकटीच आजूबाजूचा परिसर न्याहाळत उभी होती. छातीला चिकटलेली ओढणी, भुरभुरणारे केस, जराशा उन्हामुळे गुलाबी झालेले गाल, सपाट पोट. कुणीही 100% क्लीन बोल्ड व्हावं अशीच होती ती. अगदी नाजूक आणि माफक बांध्याची. हे सगळं कधी अनुभवायला मिळेल मला? आता फक्त डोळ्यांनी स्पर्श करतोय. हातांनी स्पर्श करायला कधी मिळेल? तो स्वतःलाच विचारत होता. त्याने बिल पे केलं आणि दोघंही मुंबईच्या वाटेने निघाले. 5 एक वाजता दोघंही मुंबईला पोहोचले. त्याने तिला ड्रॉप केलं. "वर चला ना, चहा घेऊयात. थकला असाल तुम्ही गाडी चालवून. चहा घेतला की बरं वाटेल," तिने त्याला म्हटलं. त्याला चहाची गरज होतीच. विचार करून डोकं भणभणायला लागलं होतं. "चांगला कडक आल्याचा चहा हवा आहे. मिळणार असेल तर येतो." "तसाच करते. चला तर तुम्ही." तीही हसून म्हणाली. दोघंही वर आले. तिने लॉक उघडून एसी ऑन केला. हातपाय धुवून तिने चहाचं भांडं गॅसवर ठेवलं. राजेश डोकं घेऊनच बसलेला. डोकं अक्षरशः तडकायला लागलं होतं त्याचं. कितीही दूर सारले तरी फिरून फिरून तेच विचार डोळ्यात येत होते. तिने चहा गाळून आणला. "हा घ्या चहा. नंतर मी डोकं चेपून देते." तो डोकं धरून बसलेला तिने किचनमधूनच बघितलं होतं. "अगं नको, चहा पिऊन बरं वाटेल." त्याने चहाचा कप तोंडाला लावला. गरम आल्याचा चहा घशाखाली गेल्यावर त्याला बरं वाटलं. पण डोकं दुखणं काही थांबायचं नाव घेत नव्हतं. त्याने बॅगमधून गोळी काढली आणि तिला पाणी आणायला सांगितलं. "हे काय? गोळी नका घेऊ. मी म्हणाले ना, मी चेपून देते." आज जरा जास्तच आग्रह आणि हक्क दाखवत होती ती. तो नाही म्हणत होता कारण तिच्या स्पर्शाने मन काबीज करणं अवघड झालं असतं. तिने ऐकलं नाही. सोफ्याची खुर्ची मागे उभी राहून तिने त्याचं डोकं मागे टेकवलं आणि हळू चेपून द्यायला सुरुवात केली. तिच्या थंडगार बोटांचा स्पर्श होताच डोकं शांत होत होतं, पण मन त्याची बेचैनी वाढत होती. तिच्या बोटांनी ती त्याचं कपाळ, डोकं, मान चेपून देत होती. त्याच्याने राहावलं नाही तसं त्याने तिचा हात पकडला. "बरं वाटतंय आता?" "हो, हो." "नक्की ना?" "हो." "बरं निघतो मी आता. उशीर होतोय." "आता तुम्ही थांबा जरा वेळ. आराम करा एवढा. एवढं ड्राईव्ह करून आल्यात, रात्री जेवणच करून जा." ती थोड्या आग्रहाने आणि बऱ्याच हक्काने त्याला म्हणाली. ही सुवर्ण संधी होती त्याच्यासाठी.
तो हातची कशी जाऊ देणार होता. भेटूया लवकरच.